दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सगळीकडेच उत्साहाचं वातावरण दिसून येत आहे. तसेच नाशिकमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या वतीने देखील निवडणुकीसाठी जोमाने तयारीला सुरुवात करण्यात आली आहे. त्याच पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 7 मधील शिवसेना पक्षाच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचार शुभारंभ सोहळा काल तुळजाभवानी मंदिर शिवसत्य ग्राउंड येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. अजय भास्करराव बोरस्ते, राजेंद्र सूर्यवंशी, रोहिणी किशोर शिरसाट, वंदना उदय रकिबे हे चारही उमेदवार शिवसेना शिंदे गटाच्या वतीने रिंगणात असून शिवसैनिकांचा जोश आणि लाडक्या जनतेने दिलेला अभूतपूर्व प्रतिसाद पाहता प्रभागाच्या सर्वांगीण विकासाचा आमचा संकल्प आता अधिक दृढ झाला आहे असं म्हणत या उमेदवारांनी उपस्थित सर्व नागरिक आणि कार्यकर्त्यांचे आभार मानले. महाराष्ट्राचं कुलदैवत आई तुळजाभवानी मातेच्या मंदिराच्या पवित्र वास्तूमध्ये शिवसेनेच्या प्रभाग 7चं खऱ्या अर्थाने प्रचाराचा शुभारंभ झाला. आज आमची स्थिती आढळली आहे, पॅनल फायनल झालं. आपण बघता अगदी वेगळा उत्साह त्या सर्व शिवसैनिकांमध्ये असेल, तिथल्या नागरिकांमध्ये, आणि प्रत्येकाला हवं आहे की नाही प्रभाग 7 मध्ये आता एक चांगल्या लोकांना संधी दिली पाहिजे. प्रभाग 7 मध्ये जात असताना आम्ही अत्यंत एज्युकेटेड असा पॅनल घेऊन चाललोय. नानासाहेब सूर्यवंशी ते स्वतः इंजिनियर आहे, त्यांची स्वतःची इंटरनॅशनल स्कूल आहे. त्याच पद्धतीनं आमच्या शिरसाटताई आहे, त्या सुद्धा त्यांनी MBA केलेला आहे. प्राध्यापिका वंदनाताई वकील आमच्या बरोबर आहे. मला वाटतं या प्रभागाला साधेच असं पॅनल ज्यांना एक दृष्टी आहे, एक विजन आहे आणि समाज बदलण्याची, या ठिकाणचं वातावरण बदलण्याची त्यांची इच्छा आहे, अशा लोकांना घेऊन आम्ही काम करतोय. त्यामुळे मला पूर्णपणे खात्री आहे की प्रभाग 7 मधील नागरिक अत्यंत जागरूक नागरिक आहेत. आम्ही मोठे आश्वासनं मागत नाही. गेल्या मागच्या काळात आम्ही केलेली कामं असतील, मग ती वेगवेगळे रस्ते असतील, वेगवेगळे उद्यानं असतील, बनलेली हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं स्मारक असेल, तुम्हाला सांगतो CBS कॅनडा कॉर्नर हा मॉडेल रोड असेल, असे स्तंभ विद्या विकास सर्कल मधल्या दुभाजकात केलेली रोषणाई असेल, अशी अनेक कामं आम्ही केली आहेत. आणि शॉर्ट नोटीस वरती आपण सगळेजण जमला त्याबद्दल खूप धन्यवाद. शिवसेना आहे आणि म्हणूनच तुमच्या सर्वांचं सहकार्य आम्हाला खूप गरजेचं आणि मोलाचं आहे. जी कामं अगोदरच्या लोकांनी केली नाही ती अलौकिक कामं आम्हाला करायची आहे. संधी द्या, सोनं करू, एवढंच मी सांगेन. आणि हॅलो, आणि जे तळागाळातील लोकांच्या समस्या असतील त्या सर्व समस्या आम्ही सर्वजण सोडविण्याचा काटेकोरपणे प्रयत्न करू. शेवटी एवढंच सांगते, महत्वाकांक्षेचं बीज प्रत्येकात असतं, विश्वासाची आस हे त्याचं प्रतीक असतं. ह्या आत्मविश्वासाच्या पंखांना तुमच्यासारख्या सर्वांचं जेव्हा सहकार्य मिळेल तेव्हा यश आम्हाला नक्कीच मिळेल. दरम्यान यावेळी शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. करण सिंग बावरी, दक्ष न्यूज, नाशिक.